नमस्कार, मी रोहिणी आणि माझ्यासोबत प्रियांका. आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तिमत्व जिने आपल्या दृढ इच्छाशक्तीने आणि कष्टाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. दृष्टी नसेल तरी स्वप्नांना डोळे आहेत हे तिने आपल्या यशाने दाखवून दिले. MPSC या कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून तिने सिद्ध केले की आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य दिशा असेल तर काहीही अशक्य नाही. चला तर जाणून घेऊया तिच्या संघर्षाची, तयारीची आणि यशाची कहाणी. नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रियांका, तुम्ही थोडीशी तुमची ओळख करून द्या श्रोत्यांसाठी. नमस्कार, मी प्रियांका अविनाश जाधव. मी एक दिव्यांग विद्यार्थी आहे आणि माझं ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स या विषयामधून झालेलं आहे. ओके, अभिनंदन आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही काय करताय? आता मी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेतलेल्या एक्झाम मधून रेव्हेन्यू असिस्टंट या पदी नियुक्त झालेली आहे, मुंबई येथे कौशल्य विकास या विभागामध्ये. अच्छा, मग तुम्हाला कुठली परीक्षा द्यायला लागली का? हो, 2023 मध्ये मी ग्रुप सी ची एक्झाम दिली होती. त्यानंतर मी प्री क्वालिफाय झाले. प्री झाल्यानंतर मेन्स झाली माझी डिसेंबर 2023 ला आणि त्यानंतर त्याचा फायनल रिझल्ट आता जुलै 2025 मध्ये लागलाय. अच्छा, म्हणजे थोडक्यात हे MPSC ची परीक्षा जे आहे तेच आहे ना, मेन्स आणि हे सगळं? हो. मग ह्याची तयारी तुम्हाला किती वर्षापासून करायला लागली का? मी गेले क्लासेस लावले कुठले? हो, मी गेले 5 ते 6 वर्ष तयारी करतेय. सुरुवातीला 2 वर्ष मी इस्लामपूर येथे कोचिंग घेतलं आणि त्यानंतर सेल्फ स्टडी, माझी मैत्रीण आणि तिचा भाऊ, आम्ही तिघे मिळून सेल्फ स्टडी करत होतो इस्लामपूरमध्ये. अच्छा, तुम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कसं तयारी केला? स्वतः सेल्फ स्टडी जे म्हणताय तुम्ही, तुम्हाला वाचता आणि लिहिता येतं कसं? नाही, मी स्वतः लिहू किंवा वाचू शकत नाही, पण ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे माझी आईच मला वाचून दाखवायची सगळे सब्जेक्ट वगैरे. आणि त्यानंतर एक टीव्ही आहे, त्याला कॅमेरा जोडून त्याच्या खाली पुस्तक ठेवून मी मोठी अक्षर बघू शकते. प्रियांका, MPSC परीक्षा जेव्हा तू त्याचा निकाल लागला तो क्षण कसा होता, त्याबद्दल थोडंसं वर्णन कर. 12 जुलैला निकाल लागला तर थोड्या वेळ मला विश्वास बसत नव्हता की खरंच झालंय का नाही झालेलं. मग जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं की बाबा हो झालंय आणि सांग आता घरामध्ये, निकाल त्यांनीच बघितला होता माझा, मग मला थोडंसं मी इमोशनल झाले आणि बाबांकडे गेले आणि मग मला म्हणजे थोडंसं म्हणजे रडू यायला लागलं. मग मी बाबांना जाऊन सांगितलं, बाबांना मिठी मारली की पहिले तर रडतच होते, भरपूर वेळ रडत होते की मग आई किचन मधून आली आणि मग त्यांना कळत नव्हतं की ही का रडतीये म्हणजे. मग थोड्या वेळ झाल्यानंतर मग मी सांगितलं की मी पास झाले म्हणून, म्हणजे मी फायनली क्वालिफाय झाले एक्झाम. तर मग तो क्षण खूप मोठा होता आमच्या सगळ्यांसाठीच, पूर्ण फॅमिलीसाठी. आणि अजून कोण आहे, कुठली व्यक्ती तुला त्यांच्याबद्दल आभार मानायचा आहे? आई बाबा तर आहेतच, त्यांनी लहानपणापासून म्हणजे प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलाच. पण अजून एक व्यक्ती म्हणजे माझा भाऊ प्रसाद. म्हणजे मला लहानपणापासून त्याचं नेहमी माझ्याकडे लक्ष असायचं की कुठे घेऊन जाताना हाताला धरून नेणं वगैरे. आणि परत जेव्हा रायटर वगैरे शोधायचा त्यावेळेस माझ्यासाठी तो जास्त म्हणजे रायटर वगैरे बघायला पळायचा किंवा ऑप्शन सांगायचा की बाबा आपण इथे जाऊन बघू शकतो, तिथे जाऊन बघू शकतो. तर प्रियांका, मला हे जाणून घेण्याची खूप इच्छा आहे की तू आता MPSC परीक्षा दिलीस, त्यामधून तुझी छान पदावर नियुक्ती सुद्धा झाली, पण ती परीक्षा देताना तुला काय काय अडचणी आल्या का? हो, स्टडी करताना सुरुवातीला अडचणी आल्या, कारण अभ्यासक्रम भरपूर आहे आणि मग तो अभ्यासक्रम म्हणजे वाचायला मला थोडासा त्रास व्हायचा कॅमेऱ्याखाली.
ते वाचत असताना मग थोडंसं मोबाईलमधून वगैरे रेकॉर्डिंग लेक्चर्स वगैरे ते ऐकून मी थोडासा अभ्यास केला. पण एक्झामसाठी जाताना प्रॉब्लेम म्हणजे रायटरचा खूप मोठा प्रॉब्लेम होता ह्या सगळ्या एक्झामसाठी. बर, पण मग तिथे तू म्हणलीस की तू हॉस्टेलला राहिली किंवा बाहेर जाऊन तू त्या परीक्षेचा अभ्यास केलास. मग तिथे तू सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्यास? काही अडचणी आल्या का? किंवा कुठल्या मित्रमैत्रिणींची, आई वडिलांनी तिथं तुला कसा सपोर्ट आणि मदत केली? तिथे रूमवर जेव्हा राहत होते तेव्हा सगळ्याच मैत्रिणी खूप चांगल्या होत्या. आमचा एक 10 जणींचा ग्रुप होता इस्लामपूरमध्ये. तर त्या सगळ्या जणी मला क्लासला वगैरे लेक्चर्सला न्यायच्या, आणायच्या रूममध्ये, किंवा टिफिन वगैरे आणून द्यायच्या रूमला. जेवायला जाताना बाहेर घेऊन जायच्या. आणि त्यात परत सेल्फ स्टडी जेव्हा करायचा निर्णय घेतला आम्ही कोचिंग सोडून, त्यानंतर मग माझी एक मैत्रीण आहे सरिता निकम आणि तिचा भाऊ अभिजित निकम. तर ते दोघं मग नंतर मला पुस्तकं वाचून दाखवायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे आमचा तिघांचा पण अभ्यास सेमच होता. ते पण MPSCच करतात. मग ते म्हणले की आम्ही मनात वाचतो त्यापेक्षा मग तुला मोठ्याने वाचून दाखवत जाऊ. मग दिवसभर ते दोघं जण म्हणजे टाइम टू टाइम असं वाचून दाखवायचे प्रत्येक सब्जेक्ट. वा, खूपच छान. म्हणजे एकंदरीत तुझ्या प्रवासामध्ये तुझ्या मित्रमैत्रिणींची सुद्धा खूपच मदत झालेली आहे. जशा आई वडिलांचा पाठिंबा आहे त्याचप्रमाणे तुला मैत्रिणींचा सुद्धा खूप छान सपोर्ट मिळाला. खूपच छान अनुभव होता हा. पण मला आता हे जाणून घेण्याची इच्छा आहे की प्रत्यक्षात जेव्हा पेपर तुझ्या समोर आला तो अनुभव काय होता? किंवा प्रश्नपत्रिका बघून तुला काय फील झालं? जसं की तू बोललीस की रायटर मिळवण्यात प्रॉब्लेम होता, तर तो रायटर मिळाला का तुला? थोडासा त्रास व्हायचा सुरुवातीला, कारण रायटर असा लागतो ह्या परीक्षेसाठी की त्याचे शिक्षण माझ्यापेक्षा कमी पाहिजे आणि त्याचं प्रोफाईल MPSC ला किंवा असं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला नको आहे. तर मग असा रायटर मिळणं थोडंसं सुरुवातीला प्रॉब्लेम आला. आणि आमची एक्झाम साधारण मे-एप्रिल ह्या दरम्यान असते. मग त्यावेळेस कॉलेजची किंवा शाळेंची पण एक्झाम असते त्यावेळेस. मग थोडासा त्यावेळेस प्रॉब्लेम आला. पण नंतर मग म्हणजे तो हळूहळू म्हणजे झाला सॉल्व्ह. मिळाला म्हणजे तुला परीक्षेसाठी रायटर मिळाला. पण मग एकंदरीत किती पेपर असतात तुला या परीक्षेचे? सुरुवातीला प्रिलियम असते, त्यात एकच पेपर असतो. तो 100 मार्काचा असतो आणि त्याला 60 मिनिटं असतात नॉर्मल मुलांसाठी. पण आमच्यासाठी 20 मिनिटं एक्स्ट्रा असतात. म्हणजे 80 मिनिट प्लस 100 क्वेश्चन असा तो पेपर असतो. मग प्रत्येक पेपरला तुला एकच रायटर नाही, वेगवेगळे रायटर, आणि त्यातून तू तो पेपर त्यांच्या थ्रू लिहिलास. हो. वा, छान. पण मग प्रश्नपत्रिका समोर आली, तू लिहिलास, मग तुला ती खात्री आली की आपलं आता सिलेक्शन होणार आहे, रिझल्ट लागणार आहे, असं काही धाकधूक होती का मनामध्ये? हो, ती कायमच असते. म्हणजे थोडासा पेपर देताना वाटतं की सोपा आहे, पण बाहेर आल्यावर 4 पर्यायामधून आपण कुठलं चुकीचं कन्फ्युज होऊन हे चुकीचं उत्तर दिले का वगैरे ह्याची शेवटपर्यंत असतेच धाकधूक. खरंय, परीक्षेचं टेन्शन तर असतंच, प्लस रायटर घेऊन पेपर लिहिणं हे तर सोपं नाहीच आहे. ते एक वेगळं टेन्शन राहत असेल तुला नक्कीच. तर आता मला सांग की निकाल जेव्हा लागला तेव्हा काय वाटलं तुला? त्यावेळेस म्हणजे मला सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. माझ्या मैत्रिणींनी म्हणजे तिचा भाऊ आणि त्या दोघांनीच माझा ऍक्च्युली रिझल्ट बघितला. मी बघायचे कष्ट पण घेतले नव्हते रिझल्ट. तिचा फोन आला 12 तारखेला रात्री, 12 जुलैला रात्री, की दीदी काय करतेस म्हणून. आणि दोघं कॉन्फरन्सवर होते. तर त्यावेळेस ती मला सांगितलं की दीदी तुझं झालंय. तर मी 15 मिनिटं अक्षरशः म्हणत होते त्या दोघांना की नाही, तुम्ही खोटं सांगताय, मला विश्वासच बसत नाहीये. तर ते दोघं म्हणायचे नाही दीदी खरंच झालंय, विश्वास ठेव म्हणून. अक्षरशः ते लास्ट म्हणले अगं दीदी खुश हो, तू झालंय तुझं. व्हेरी गुड, नाईस, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स त्यासाठी तुझं खरंच. मग परीक्षा पास झाल्यानंतर रिझल्ट लागला, सगळं झालं, मग त्यानंतर तुझ्या आयुष्यात काय काय बदल झाले? हो, म्हणजे आयुष्यात खूपच बदल झालेत.
म्हणजे परीक्षा देत होते, जोपर्यंत रिझल्ट नव्हता लागला तोपर्यंत असंच वाटत होतं की म्हणजे कुठेतरी लाईफ थांबलीये, नुसता अभ्यासच चाललाय. पण त्यानंतर सगळं म्हणजे सत्कार वगैरे हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी. म्हणजे तो एक प्रवास खूपच छान होता तुझ्यासाठी, हो. परीक्षेनंतरचा सुद्धा. हो बरोबर. हो. व्हेरी गुड, खूपच छान. मग आता तू या पॉडकास्ट मधून दिव्यांग विद्यार्थ्यांना जे असे प्रयत्न करत आहेत किंवा काही करत नसतीलही, तर त्यांना काय संदेश देऊ इच्छितेस? मला एवढंच सांगायला म्हणजे सांगू वाटतं की म्हणजे प्रयत्न करणं आपल्या म्हणजे प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक गोष्ट म्हणजे मिळती आपल्याला. पण म्हणजे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं चिकाटी सगळ्यात महत्वाची आहे आणि स्वतःवरचा विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा की मी हे करू शकतो किंवा करू शकते. आणि ह्या सगळ्यामध्ये MPSC चा विचार केला तर संयम खूप महत्वाचा आहे. तुम्ही आज कुठेतरी कोचिंग घ्यायला सुरुवात केली आणि उद्या लगेच तुम्हाला त्याचा रिझल्ट नाही येणार आहे. थोडंसं 1-2 वर्ष थांबावं, 1-2 वर्ष 3 वर्ष संयम ठेवावा लागणार आहे. खूपच छान. बरोबरच आहे. तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी या एका ऑप्शनचा स्वतःसाठी विचार करायला काहीच हरकत नाही. आता तू मला सांग की तुमच्या पुढे तू काय करणार आहेस? काय ध्येय आहेत का अजून तुझी? होय, माझं म्हणजे मी जेव्हा MPSC ची माहिती घेतली तेव्हा एक पद होतं STI म्हणून, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. त्याचं एक वेगळंच आकर्षण मला अजून पण आहे. तर मी त्यासाठी अजूनही प्रयत्न करत राहणार आहे. वा, खूपच छान. तुझी ही जिद्द आणि चिकाटी बघून खरंच प्रेरणादायी प्रवासाचं कौतुक करण्यासारखंच आहे आणि नक्कीच सर्व श्रोत्यांना यातून खूपच छान प्रेरणा मिळाली असेल. यासाठी धन्यवाद. सर्वांनी हा पॉडकास्ट नक्कीच ऐका. धन्यवाद. आत्ता प्रियांकाशी बोलत असताना मी तिला एक प्रश्न विचारला की तुझ्या आयुष्यातलं प्रेरणादायी किंवा आदर्श व्यक्ती कोण आहे आणि तुला ह्या सगळ्या प्रवासात कोणी मदत जास्त केली किंवा कोण असेल ते आदर्श व्यक्ती? तर तिच्या तोंडात तुमचं नाव आलं, आई बाबा. आत्ताच्या मुलांमध्ये आई बाबांचं नाव येणं हे फार कौतुकास्पद आहे. आमच्या श्रोत्यांना तुमची ओळख करून द्या. सुजाता अविनाश जाधव. प्रियांकाच्या तुम्ही आई आहात. हो. छान. तर मला जाणून घ्यायचं आहे की प्रियांका ही दिव्यांग आहे हे तुम्हाला जन्मता कळालं का हळूहळू तिची दृष्टी थोडं कमी होत गेलं? नाही, तिला तिचं 5वी नंतर आम्हाला कळालं. पहिलं दिसत होतं तिला, तिचं ती पेपर लिहायची, अभ्यास करायचा. पण 5वी नंतर तिला हळूहळू दिसायचं कमी आलं. मग डॉक्टरांकडे नेलं, मग ते मोतीबिंदू झालेला. मग ते ऑपरेशन, ते डॉक्टरांनी खात्री दिली की व्यवस्थित होईल, तर काही ते सक्सेसफुल झालं नाही. मग त्याच्यानंतर तिला हळूहळू दिसायचं कमी आलं. मग ती नॉर्मल शाळेतच जात होती? हो, तेव्हा ती नॉर्मल शाळेतच जात होती. मग नॉर्मल शाळेत जात असताना तुम्हाला काही अडथळे आले का तिला शिकवायच्या? काही अडथळे आले नाही. ती शाळेमध्ये व्यवस्थित लेक्चर ऐकायची, घरी येऊन माझ्याकडून अभ्यास करून घ्यायची. मला हा गृहपाठ दिलेला हा माझा करून घे असं मग मी हे करायचं. मग शाळेत टीचर आणि त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला? हो. अच्छा, किती छान. म्हणजे ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक दिव्यांग म्हणून एक व्यक्तींना नॉर्मल शाळेत वर्गीकरण करून घेणं हे फार कौतुकास्पद आहे आणि तुमचं त्या शाळेचं खरंच कौतुक आहे. आणि तुमचंही कौतुक आहे कारण तुम्ही घरी आल्यावर तिचा अभ्यासक्रम घ्यायचा, ते सगळं वाचून काढायचं. ती मागच लागायची, काम सोड माझा हा अभ्यास करून घे. मग मी ते काम सोडून मग तिचा अभ्यास घ्यायची. मग चिकाटी ही गोष्ट तिला लहानपणापासून तिची होतीच. मग तुम्ही पूर्ण तिला वाचून हे करायचा, तिला तिच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा? हो, धडे ही वाचून दाखवायचे. बरं. मग ती लक्षात ठेवायची, तिला लगेच लक्षात यायचं. अच्छा. प्रश्न विचारायचे, उत्तर सांगणार, नाही आलं तर परत डबल हे करायचं. खरंच कौतुक आहे. हे सगळं करत असताना तुमचा कधी असं मनस्ताप झाला किंवा बाबा मला हे नॉर्मल चाइल्ड का नाही आहे असं कधी विचार आला का? नाही.
किती छान. म्हणजे मी हा प्रश्न का विचारतेय, कारण ज्या आई वडिलांना नॉर्मल मुलं आहेत आणि त्यांचं थोडंसं दंगा किंवा ह्या गोष्टी सहन नाही करता येत आजकाल आम्हाला. म्हणजे मला पण माझ्या मुली आहेत, थोडं पण काही त्रास झाला की आपण म्हणतो किती त्रास होतोय. पण तुमचं कौतुक आहे की तिला कधी जाणवून दिलं नाही आणि स्वतः पण तुम्ही कधी खचला नाही. हे खरंच एक खूप आजच्या आई वडिलांना शिकण्यासारखं आहे. तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि खूप कौतुक आहे तिचं. तुम्हाला ती MPSC परीक्षेमध्ये पास झाल्यावर तुमचा खूप झाला. हो ना, काय म्हणजे व्यक्त पण करू शकत नाहीये तुम्ही. आता पुढचं कसं होणार आहे? तिला आता मुंबईमध्ये मिळालेलं आहे, तर तुम्ही तिच्यासोबत जाणार तिच्यासोबत. अच्छा. आणि मग इथे कोण असणार आहेत? इथं तिचा भाऊ आणि हे. अच्छा, तुम्हाला एक मुलगा पण आहे. तो काय करतो? तो ITI झालेला आहे. एक छोटासा संवाद प्रियंकाच्या बाबांसोबत. तर काका, थोडीशी तुमच्याबद्दल ओळख करून द्याल? देतो. माझं नाव अविनाश जाधव. मी बजाज ऑटोला ऑपरेटर म्हणून होतो आणि त्यानंतर मग मी ठीक आहे. मग त्यानंतर मग तुम्हाला तिच्यासाठी काही चॅलेंजेस आले का अभ्यासासाठी? म्हणजे जसं की तिला नॉर्मल स्कूलमध्येच आपण ऍडमिशन घेतली, 10वी झाली, 12वी झाली, इव्हन तिचं ग्रॅज्युएशन झालं BA इकॉनॉमिक्स. मग या सगळ्याचा अभ्यास घरी करताना तुम्ही काही तरतूद केली होती का, तिला मदत होईल यासाठी? हो, त्यासाठी काय झालं की तिला दिसायचं फारच कमी झालं आणि तिची साधारण म्हणजे 5 ते 10 फुटापर्यंतच पहिलं दिसत होतं. आणि आम्हाला एक टेक्नॉलॉजी मिळाली ती साठेंच्या तिकडून. त्यांनी ते कॅमेरा डेव्हलप केलेला होता. त्या कॅमेऱ्यावरती साधारण आपल्या वर्तमानपत्राच्या 1 इंचापर्यंतचे अक्षर व्यवस्थित तिला दिसायला लागलेली होती आणि त्यातच तिला ते मोतीबिंदू पण झालेला होता. त्यामुळे ती एकदम हे झाली होती. बर, मग तुम्हाला प्रियांका आणि प्रसाद अशी 2 मुलं. हो. तर या प्रवासामध्ये प्रसादचा कसं काय तुम्हाला हेल्प झाली सगळ्या गोष्टी करण्यासाठी? प्रसादचं कसं, त्याच्या इकडे तिकडे खेळत असल्यामुळे इकडे तिकडे मुलांचे इकडे ओळखी आणि ह्याच्या असल्यामुळं त्याला रायटर शोधणं, हे करणं. जरा नंतर तो जरा मोठा झाल्यानंतर गाडीही त्याला चालवायला लागली. मग परीक्षेसाठी तो गाडीने त्यांना 2 रायटरला आणि ह्यांना घेऊन जायचा. त्याच्यासाठी खूप मदत केली त्यांनी. वा, एकंदरीतच हा प्रवास खूपच प्रेरणादायी आणि तुम्ही केलेला तिला जो आधार दिला भक्कमपणे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन या यशप्राप्तीसाठी, कारण तिच्या प्रवासात तुमचा खूपच मोलाचा आधार आहे. धन्यवाद काका. तर श्रोत्यांनो, आज तुम्ही आमचा पॉडकास्ट ऐकलाच. मी आणि रोहिणी यांनी प्रियांका जाधव हिचा छान प्रवासाची एक झलक तुमच्या समोर घेऊन आलो. तर आज आपण एका अशा मुलीची कहाणी ऐकली जी खऱ्या अर्थाने प्रेरणेचं प्रतीक आहे. अंधत्व हा तिच्यासाठी अडथळा नव्हताच, तर तो एक तिच्या आयुष्याचा प्रवास होता, जिथे तिने धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाने आपली ओळख निर्माण केली. तिच्या यशातून आपल्याला हे नक्कीच पाहायला मिळतं की परिस्थिती काहीही असो, पण आपलं ध्येय जर स्पष्ट असेल तर आपला नक्कीच प्रवास खूपच छान होतो. आमच्या आजच्या पाहुणीला म्हणजेच प्रियांका जाधवला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि लवकरच आपण एक नवीन व्यक्तिमत्वासोबत तुमच्या भेटीला येऊयात. धन्यवाद.